नमस्कार. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, व्यापार कायदे, नियमनात्मक रचना या विषयाचे सिलेबस आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण अभ्यासलेला आहे. आणि लॉ म्हणजे काय, लॉची पार्श्वभूमी आणि लॉ कसे तयार केले जातात याची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण अभ्यासलेला आहे. आज आपण भारतीय करार कायदा 1872 हे आपण अभ्यासणार आहोत. भारतीय करार कायदा 1872 त्याला आपण द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 या प्रकरणामध्ये आपण कराराच्या व्याख्या, कराराचा अर्थ, स्वरूप, आवश्यक घटक आणि प्रकार, तसेच प्रस्ताव व त्याची स्वीकृती, करार करण्याची पात्रता, कराराचे प्रतिफल किंवा मोबदला, सहमती आणि मुक्त संमती, कायदेशीर उद्दिष्टे आणि कायदेशीर प्रतिफल, व्यर्थ करार किंवा ठराव, कराराची समाप्ती, करार भंगाबाबत उपाय, असे या कायद्याअंतर्गत एकूण 9 वेगवेगळे कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. आपण भारतीय करार कायदा 1872 अभ्यासण्यापूर्वी या अभ्यासक्रमाशी रिलेटेड असलेले कोणकोणते कायदे आहेत हे आपण सर्वप्रथम अभ्यासूया. कायदे पुढील 2 प्रकारचे असतात. यामध्ये व्यापार विषयक कायदे आणि औद्योगिक कायदे. व्यापार विषयक कायदे हे व्यापार व्यवसायाच्या नियमनासाठी व नियंत्रणासाठी केलेले आहेत. व्यापार विषयक कायद्याचा विचार करण्यापूर्वी कायदा या शब्दाचा अर्थ पाहणे योग्य ठरतं. आपण समाजात राहतो. समाजात राहताना व वागताना आपणास अनेक नियम पाळावे लागतात. यापैकी काही नियम शिष्टाचार म्हणून पाळले जातात, काही धर्माची शिकवण म्हणून, तर काही रूढीचे पालन करण्याच्या दृष्टीने पाळले जातात. परंतु ज्यावेळी शिष्टाचार, रूढी व धार्मिक बंधने किंवा नियम लागू होत नाहीत किंवा ते व्यवहार्य नसतात, अशा वेळी व्यवहारासंबंधीचे नियम सरकार किंवा शासन घालून देते व त्याची अंमलबजावणी सुद्धा करते. त्यामुळे कोणत्याही देशाच्या सरकारने लोकांच्या बाह्य वर्तणुकीचे नियंत्रण करण्यासाठी जे नियम तयार केलेले असतात त्यांनाच कायदे असे म्हटले जाते. हे नियम म्हणजे सरकारकडून दिलेल्या आज्ञा किंवा हुकूम असतात. त्यांचे पालन संबंधितांना करावेच लागते. हे नियम न पाळणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून शिक्षा होऊ शकते. कायद्यामुळे देशातील लोकांची मालमत्ता सुरक्षित राहते. त्यामुळे देशाची प्रगती करता येते व लोकांना शांततामय वातावरणात जीवन जगता येते.
त्यामुळे सार्वजनिक जीवनात नियमितपणा व शांततेच्या दृष्टीने कायदे आवश्यक आहेत. हे कायदे प्रामुख्याने आपण दोन प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकतात. एक म्हणजे व्यापार विषयक कायदा आणि दुसरा म्हणजे औद्योगिक कायदे. नंबर 1, व्यापार विषयक कायदा. आज भारतात अनेक व्यापार विषयक कायदे प्रचलित आहेत. हे कायदे इंग्लंडमधील व्यापारी कायद्यावर आधारित आहेत. बहुतेक व्यापार विषयक कायदे इंग्रजी राजवटीत सुरू झालेले आहेत. भारतातील परिस्थिती, रूढी, रीतिरिवाज, व्यापारी प्रथा इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्यात आवश्यक तेवढे बदल करून ते भारतात लागू करण्यात आलेले आहेत. याशिवाय काही भारतीय कायदे भारतीय संसदेने व राज्य विधानसभेने मंजूर केलेले आहेत. सर्वसाधारणपणे देशातील व्यापार, व्यवसाय व उद्योगांचे नियमन आणि नियंत्रण करण्याच्या दृष्टीने जे कायदे करण्यात येतात त्यांना व्यापार विषयक कायदे असे म्हणतात. व्यापार विषयक कायद्यात व्यापारी व्यवहाराबद्दल नियम दिलेले असतात. उदाहरणार्थ, वस्तूंची खरेदी विक्री, पैसे देण्याघेण्याचे व्यवहार, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्थेमार्फत व्यवसायाची किंवा उद्योगाची स्थापना करून त्याद्वारे व्यापार किंवा व्यवसाय चालवणे. व्यापार व्यवसाय चालवताना अनेक करार करणे, प्रतिनिधी किंवा अभिकर्त्यांची नियुक्ती करणे, धनादेश व हुंड्या काढणे, स्वीकारणे इत्यादी व्यापार विषयक कायद्यात समावेश करता येऊ शकतो. व्यापार विषयक कायद्याची व्याख्या प्रसिद्ध कायदेतज्ञ श्री A.K. सेन यांनी केलेले आहेत. व्यापार विषयक कायद्यामध्ये अशा सर्व कायद्यांचा व नियमांचा समावेश होतो की जे व्यापारी, व्यावसायिक आणि बँका यांच्या मार्फत होणाऱ्या सर्वसामान्य व्यवहाराशी संबंधित आहेत. तसेच जे कायदे व नियम संपत्ती विषयक अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीमधील संबंधाशी संबंधित आहेत. थोडक्यात जे कायदे देशातील व्यापारी व्यवहारांचे, व्यावसायिकांचे व उद्योग व्यवसायाचे नियमन करतात व त्याच्यावर नियंत्रण ठेवतात त्यांना व्यापार विषयक कायदे असे म्हणतात. व्यापार विषयक कायद्यात पुढील कायद्यांचा समावेश होतो. नंबर 1 आहे करारासंबंधीचा कायदा. आपण त्याला द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं म्हणतो. दुसरा आहे माल विक्रीचा कायदा, द सेल ऑफ गुड्स ऍक्ट. तिसरा आहे भागीदारी संबंधीचा कायदा, द पार्टनरशिप ऍक्ट. चौथा आहे संयुक्त भांडवली संस्थांचा कायदा, द कंपनीज ऍक्ट. पाचवा आहे बँक संस्था कायदा, द बँकिंग कंपनीज ऍक्ट. सहावा आहे विमा व्यवसाय कायदा, द लॉ ऑफ इन्शुरन्स.
सातवा आहे चलनक्षम पत्रकांचा कायदा, द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. आठवा आहे दिवाळखोरी संबंधीचा कायदा, द इन्सॉल्वन्सी ऍक्ट. नववा आहे लवाद किंवा मध्यस्थ निर्णय कायदा, त्याला आपण इंग्लिशमध्ये द आर्बिट्रेशन ऍक्ट असं म्हणतो. दहावा आहे पेटंट आणि कॉपीराइट कायदा, द पेटंट्स अँड कॉपीराइट ऍक्ट. अकरावा आहे ग्राहक संरक्षण कायदा, द कंझ्युमर्स प्रोटेक्शन ऍक्ट. आणि 12वा आहे मुंबई दुकाने आणि अस्थापना कायदा, द बॉम्बे शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. म्हणजे आपल्याला व्यापारी कायद्यामध्ये एकूण 12 कायद्याचा या ठिकाणी अंतर्भाव होतो आणि सिलेबसमध्ये TY BComच्या या 12 कायद्यांच्या अनुषंगानेच आपलं एंटायर वर्षभराचा सिलेबस आहे. परंतु असं जरी असलं तर आपल्याला औद्योगिक कायद्यांचं देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे औद्योगिक कायदा याला आपण इंडस्ट्रियल लॉ असं म्हणतो. भारत हा विकसनशील देश असल्यामुळे भारतात वेगाने औद्योगिकरण होत आहे. औद्योगिकरणामुळे अनेक नवनवीन कारखाने सुरू होत असून त्यामध्ये लाखो कामगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात ही वाढ होत आहे. भारतात लोकशाही पद्धती असून सरकारचे धोरण कल्याणकारी राज्याच्या स्थापनेचे असल्यामुळे उद्योगपती व कामगार या दोन प्रमुख घटकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ठरवणे, त्यांच्यातील संबंध सहकार्य व सलोख्यांचे राहावे व कामगारांच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणूनच सरकारला औद्योगिक कायदे तयार करावे लागले. औद्योगिक कायद्यात कामगारांचे संरक्षण, कल्याण, वेतन, कामगार व मालक यातील संबंध, कामगारांचे नुकसान भरपाई, बोनस, भविष्य निर्वाह निधी इत्यादी बाबतीत तरतुदी केल्या जातात. औद्योगिक कायद्याची जनरल व्याख्या आपल्या पुढील प्रमाणे करता येऊ शकेल. औद्योगिक संस्था, कारखाने, तिची स्थापना, संचालन आणि विकास, मालक व कामगार यांचे संबंध, कामगारांचे वेतन, कामाचे तास, सुरक्षितता, कामगार कल्याण, अपघात व त्याबाबतची नुकसान भरपाई इत्यादी विषयासंबंधी देशातील शासन संस्थेने जे नियम व तरतुदी केलेल्या असतात त्यांना औद्योगिक कायदे असे म्हणतात. औद्योगिक कायदे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 कारखान्यासंबंधीचा कायदा, द फॅक्टरीज ऍक्ट 1948. दुसरा आहे औद्योगिक कलहासंबंधीचा कायदा, द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट. तिसरा आहे कामगार संघटना संबंधीचा कायदा, द ट्रेड युनियन ऍक्ट. चौथा आहे भविष्य निर्वाह निधी संबंधीचा कायदा, द प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. पाचवा आहे कामगारांच्या नुकसान भरपाईचा कायदा, द वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट. सहावा आहे कर्मचारी राज्य विमा कायदा, द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट.
सातवा आहे किमान मजुरी कायदा, द मिनिमम वेजेस ऍक्ट. आणि आठवा आहे बोनस कायदा, द पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट. आणि नववा आहे कामगारांना मजुरी देण्यासंबंधीचा कायदा, द पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट. अशा तऱ्हेने औद्योगिक कायद्याचे स्वतंत्र वर्गीकरण सांगता येऊ शकेल. परंतु उद्योग व्यवसाय किंवा उद्योगधंदे व्यापाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच व्यापारविषयक कायद्यात वरील औद्योगिक कायद्यांचाही अप्रत्यक्षरित्या समावेश होतो. म्हणून व्यापारविषयक कायद्यांचा व्याप खूपच विस्तृत आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे भारतीय करार कायदा 1872. यामध्ये प्रास्ताविक व व्याप्ती 1 सप्टेंबर 1872 पासून भारतीय करार कायदा जम्मू काश्मीर राज्य सोडून भारतातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात कायद्याची सर्वात जुनी शाखा म्हणून हा कायदा ओळखला जातो. करार कायदा प्रामुख्याने व्यापारी व्यक्तींना लागू असतो, परंतु अव्यापारी व्यक्तींना सुद्धा करार कायद्याचा आधार घ्यावा लागतो. करार कायदा हा फक्त व्यक्ती, राज्य, देश यापुरताच मर्यादित नसतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा राबविता येतो. करार करणाऱ्या व्यक्तीच आपल्यासाठी करार करतात, अशा प्रकारचे विचार सर विल्यम अँसन यांनी मांडलेले आहे. करार कायद्यामध्ये अटी, मुक्तता, भंग, दोषी व्यक्ती, उपाययोजना इत्यादीचे नियम दिलेले आहेत. करार करणाऱ्या व्यक्तींना त्यापासून हक्क आणि कर्तव्य निर्माण होतात. करार करण्याचे स्वातंत्र्य असले तरी कायद्याने काही बंधने व मर्यादा घातल्या आहेत. उदाहरणार्थ, करारातील दोन्ही व्यक्ती सज्ञान असल्याच पाहिजेत. तसेच दोन्ही व्यक्तीची करारास मुक्त किंवा स्वखुशीने सहमती असली पाहिजे. आणि कराराचा हेतू कायदेशीर असलाच पाहिजे. म्हणजेच करारातील दोन्ही व्यक्ती अल्पवयीन नकोत, दोन्ही व्यक्तीची करारास बळजबरीची सहमती नको, कराराचा हेतू बेकायदेशीर असू नये, करार कायदा हा प्रामुख्याने 3 प्रश्नाशी निगडीत असतो. ठराव आहे का, अंमलबजावणी शक्य आहे का, त्याची अंमलबजावणी कशी करावी, या 3 प्रश्नाशी निगडीत आहे. ठराव हा करार कायद्याचा मूलभूत आधार ठरतो. सर्वसाधारणपणे कायदेशीर करार करण्यासाठी किमान 2 पक्ष, सर्व सज्ञान पक्ष
मुक्त संमती, कायदेशीर हेतू, ठराव, अंमलबजावणी शक्य, अंमलबजावणीची साधने इत्यादी गोष्टींची नितांत गरज असते तरच तो करार कायदेशीर करार मानला जातो. कराराची व्याख्या, स्वरूप आणि आवश्यक घटक व प्रकार यामध्ये सर्वप्रथम आपण कराराची व्याख्या पाहूया. आपण आत्ताच कराराची प्रस्तावना पाहिलं, करारामध्ये आवश्यक घटक कोणकोणते आहेत ते पाहिलं. त्याच्या अनुषंगानेच कराराची व्याख्या आपल्याला सांगता येईल. आणि कराराची व्याख्या करत असताना कायद्याच्या अनुषंगाने कायद्यांच्या परिभाषेतली व्याख्या ही अतिशय महत्त्वाची असते. म्हणून भारतीय करार कायदा कलम 2H नुसार कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात. म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत हे आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही व्याख्या करण्यात आलेली आहे. तसेच दुसरी व्याख्या आहे, सॅल्मंड यांनी मांडलेली आहे, ज्या ठरावामुळे संबंधित व्यक्तीमध्ये कर्तव्य निर्माण होऊन निश्चित होतात त्याला करार असे म्हणतात. त्यानंतर आपण सांगता येईल करार सर एफ पोलोक यांच्या मते कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य प्रत्येक ठराव आणि वचन म्हणजे करार होय. म्हणजे या व्याख्या विचारात घेताना आपण सगळंच प्रस्तावना व्याख्या विचारात घेतल्यानंतर आपल्याला काही थोडक्यात आपल्याला सारांश सांगता येईल. करार करण्यासाठी पुढील 2 गोष्टींची आवश्यकता ठरते. नंबर 1 आहे ठराव, नंबर 2 आहे कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य ठराव. ह्या 2 गोष्टी जर असेल तरच करार होऊ शकतो. त्यामुळे ठरावाची व्याख्या आपल्याला पाहणं आवश्यक असते. भारतीय करार कायद्यानुसार कलम 2E अनुसार ठरावाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनाच्या गटामुळे एकमेकास प्रतिफल मिळते त्याला ठराव असे म्हणतात. म्हणजे ठराव करताना वचनकर्ता आणि वचनदाता याच्यामध्ये काहीतरी एकमेकांमध्ये प्रतिफल असणं आवश्यक आहे आणि त्या दोन्हीचे विचार हे व्यवहार करण्यासाठी अनुकूल पाहिजे तर त्याला आपण ठराव असं म्हणतो. आता वचन म्हणजे काय, वचनाची व्याख्या देखील कलम 2B नुसार करण्यात आलेले आहे. वचन म्हणजे जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात. आपण एक व्यक्ती प्रस्ताव मांडतो आणि दुसरा व्यक्ती त्याला स्वीकृती देतो त्याला आपण वचन असे म्हणतो. एका व्यक्तीने प्रस्ताव मांडला आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीने जर स्वीकृती दिली नसेल तर त्याला आपण वचन असे म्हणत नाही. त्यामुळे प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात. म्हणून दुसऱ्या शब्दात ठराव म्हणजे स्वीकृत प्रस्ताव आहे. म्हणजे आपण करार इज इक्वल टू ठराव म्हणजे अंमलबजावणी योग्य ठराव पाहिजे. म्हणजे ठरावाचं रूपांतर करारामध्ये होतं, वचनाचा रूपांतर ठरावामध्ये होतो आणि स्वीकृत
प्रस्ताव हा वचन असतो. म्हणून करार इज इक्वल टू ठराव, ठराव इज इक्वल टू वचन आणि वचन इज इक्वल टू स्वीकृत प्रस्ताव. म्हणजे आपण असं बॅक पूर्ण आपण बघितलं म्हणजे तरी आपल्याला लक्षात येऊ शकतं. कायदेशीर अंमलबजावणी योग्य ठरावास करार म्हणतात. अंमलबजावणी संदर्भात कलम 10 मध्ये अटी स्पष्ट केल्या आहेत. या कलमानुसार कायदेशीर हेतू समोर ठेवून पात्र व्यक्तीमध्ये प्रतिफल अपेक्षेने केलेल्या ठरावास करार असे म्हणतात. म्हणून असे म्हटले आहे, प्रत्येक करार हा ठराव असतोच, परंतु प्रत्येक ठराव हा करार असतोच असे नाही. त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये इथे थांबूया आपण आणि उद्याच्या लेक्चरमध्ये कराराचे स्वरूप व प्रकार उद्याच्या लेक्चरला आपल्याला पाहता येईल. धन्यवाद. आपण पाठीमागे सर सर्वांनी अटेंडन्स लावला का बघायचं होतं. हो बघा. आणि सर हॅलो, हा बोला सर. कालचं व्हिडिओ कोणी पाहिलं तुम्ही? परवा दिवशी सोमवारी पाठवलेला व्हिडिओ सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर आपण जे काही आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्हाला कन्सेप्ट किंवा संकल्पना लवकर लक्षात येऊ शकतात. त्यामुळे मी 2 व्हिडिओ, एक मराठीतला होता आणि एक हिंदी मधला होता, हे दोन्ही व्हिडिओ पाहणं हे अपेक्षित होता. किती विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे? सर्वांनी पाहिलं ना? मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. ओके, गुड. तर अशा पद्धतीनं आपल्याला काही व्हिडिओ देखील मी इतर जे स्टँडर्ड व्हिडिओ आहेत ते देखील आपल्याला टाकणार आहे आणि मग कंटिन्यू आजपासून यमलॉचं लेक्चर होईल. पहिला टॉपिक संपल्यानंतर आपण दुसरा टॉपिक यमलॉचं सुरू करता येईल आपल्याला. ओके, इथे थांबूया. धन्यवाद. थांबूयात सर. हो, क्लोज करतो.